सचू लहान होता, त्याची पण जबाबदारी माझ्यावर होती, पण मी मोठा नव्हतो. मी सचूपेक्षा मोठा होतो, पण मी 20 वर्षाचा होतो. आई गेली आणि मला मोठं व्हावं लागलं. आता सचूशी बोलताना, घरच्यांशी बोलताना जो समजूतदार सौरभ त्यांच्याशी बोलतो ना, तो आवाज मला काढावा लागतो. माझ्या कपाळावर पडणाऱ्या आठ्या रोज संध्याकाळी घरी येताना माझ्या खिशात ठेवून घरात यावं लागतं. मी कसा शहाणा आहे, मी कसा समजूतदार आहे, असं रोज सगळ्यांना सांगावं लागतं. पण मला पण भीती वाटते ग. मला पण खुशी पाहिजे आईची, रडण्यासाठी, ओरडण्यासाठी, भांडण्यासाठी, चिडण्यासाठी. मला पण कधीतरी वाटत मी लहान व्हायला पाहिजे, मी बोललं पाहिजे, कारण नसताना कोणावर तरी चिडलं पाहिजे, रागावलं पाहिजे आणि आईने सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि ती जागा इतके वर्ष माई मावशीने भरून काढली. तिने मला कधीच जाणवू दिलं नाही की मी लहान नाहीये, मी मोठा झालोय. मी अजूनही तिच्याकडे जेव्हा वाटेल तेव्हा जाऊ शकतो, तिच्या खुशीत झोपू शकतो, बागडू शकतो, रडू शकतो, ओरडू शकतो, वेड्यासारखं वागू शकतो. काही वेळासाठी का होईना तिच्याकडे गेलं ना की मला असं वाटतं की मी अजूनही लहान छोटा सौरभ आहे आणि ती मला तसं वाटू देते. माय मरो आणि मावशी जोग असं म्हणतात. माझी आई गेली का आणि मावशीला आज असं निश्चित पडलेलं पाहिलं आणि मला माझी आई आठवली का. धस्स झालं मला. भीती वाटली की हिल्यासारखं काही झालं, ही जर का मला सोडून गेली तर कुठे झालं, काय करणार मी. अरे पण आता ठीक आहे ना ती. मग चल बरं, तुझ्या मावशीशी ओळख तर करून देशील का नाही माझी. मावशी हात हलवू नका, सूज आहे हाताला. सुई बाहेर निघाली ना की मग त्रास होईल तुम्हाला. मावशी तुला भेटायला कोणाला बघ. मी सनामिकांच्या आई आल्यात. अगं कुंदा तू, रमा तू. तुम्ही ओळखता एकमेकींना. या दोघांच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत आपला प्लॅन तसाच चालू ठेवायचा. हा अगदी ठरवलंय आपण चालू. तुम्ही खरंच ओळखता एकमेकींना. अरे हो, म्हणजे का आम्ही मैत्रिणी आहो. आई काही शेंड्या लावून कोसम. शेंड्या बिंड्या काही नाही आता. अगं देवळात भेटलो आम्ही, आमचे विचार जुळले म्हणून आमची मैत्री झाली. बरं, पण तुमच्यासारख्या नास्तिक बाई देवळात काय बरं करत होत्या.
मोबाईल ट्रेनिंगचे पॅम्पलेट्स वाटत होते. आणि आता तर प्लीज सगळे तुझे काय प्रश्न आहेत ना ते सगळे नंतर विचार. अगं सगळं समजावून सांगेन मी तुला, पण आता एवढे दिवसांनी मैत्रीण भेटलीये माझी, जरा गप्पा मारू दे की मला तिच्याशी. बरं सौरभ, मगाशी मावशी सांगत होत्या ती कडी कोणी लावली हे कळलं का? नाही कळलं नाही, पण आमच्या वाड्याच्या आसपास काही पोरं आहेत, म्हणजे त्यांची टोळीच आहे. ते वाड्यात येत असतात आप्पांना चिडवायला, त्रास द्यायला. त्यांनी लावली असणार असं वाटतंय. नाही नाही, वाटतं बिटतं काही नाही. तू छडा लावच, कारण त्यामुळेच मावशीनं उपचार मिळायला उशीर झाला ना. उशीर झाला म्हणून काय झालं? म्हणजे आता त्यांना मिळालेत ना सगळे उपचार, बरे आहेत ना त्या. मग अजिबात नाही. त्या मुलांच्या पालकांशी बोलायला हवं. ही असली कसली आली जीवघेणी मस्करी. ही म्हातारी आणि हा श्रावण बाळ काय कमी होते की आता ही सुद्धा संशोधन करायला निघाली. सर ऐका ना. नील, तू? हो सांगतो सगळं, पण आधी मला सौरभ सरांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. सर बाहेर येता प्लीज. सर गेले काही दिवस मावशी खूप कडक उपवास करत होती, म्हणून चक्कर आली असणार. हो म्हणजे संकष्टी करते ती? नाही, हे एका वेगळ्या कारणासाठी धरलेत उपवास. असं काय असतं तर मला बोलली असते ती. मला बोललेली ती. काय? सर तुम्ही भडकणार नसाल तर सांगतो. सर तुम्ही ते लग्नाला नाही म्हणत होतात ना, म्हणून म्हणजे तुम्ही लग्नाला होकार द्यावात म्हणून कडक उपवास धरलेत मावशीने. तिने स्वतः सांगितलं मला. खास दिवशी तरी माझ्याशी अशी अशी तुटक वागू नकोस का? ज्या दिवशी तू लग्नाला तयार होशील तो माझ्यासाठी खास दिवस असेल. तू लग्न न करण्याचा हट्ट सोडणार आहेस का? माझं लग्न व्हावं अशी इच्छा आहे ना तुझी? अरे पण हे एकदम असं. त्यासाठी तू कडक उपास तपास करतेस बरोबर? हो सौरभ, पण आता तुला अजून सहन करावं नाही लागणार मावशी. मी लग्न करायला तयार आहे. मला 1 महिन्याची मुदत दे. त्या 1 महिन्यात मी लग्न करेन. मी तुला वचन देतो माई मावशी की येत्या 1 महिन्यात माझं लग्न झालेलं असेल. चला रे बाबांनो. अरे काय करतोयस तू? हे बघ सगळी औषधं माझ्याकडे आहेत. डॉक्टरांनी घरी जायला परवानगी दिलेली आहे. बिल क्लिअर झालेलं आहे. तू आत्ता त्याच्यात वेळ घालवू नकोस. घरी गेलो की तुम्हाला दोघांनाही मी बसवतो आणि मी तुम्हाला नीट समजावून सांगतो कुठलं औषध कधी घ्यायचं ते. कळलं? अरे 2 गोळ्या नाही आहेत त्यातल्या. घेऊन येतो मी घेऊन येतो. बरं जा जा जा. चल बाबा, एकदा कधी इकडनं या हॉस्पिटल मधून बाहेर पडते असं झालंय मला. चल बाबा चल घरी जाऊया. सावकाश. चला सावकाश. चपला घाल. हो घालते. चला चल. हा हो चल निघूया. आले रे.
काय रे, घरी जायची घाई नाहीये का तुला? नाही हे ही थोडी फळं आणली आहेत आणि नारळ पाणी, आणि कोणाला द्यायची नाही तर तुम्हीच घ्यायची. हो ग बाई, तू म्हणशील तसं करेन. सौरभ, निघूया का? हो मी रिक्षा आणतो. नाही नाही, रिक्षा का? गाडी आहे ना, मी गाडीने सोडते. अहो नको, आम्ही जाऊ ना रिक्षाने. तू हट्ट का करतोयस? आत्ताच आजारातून उठलीये ना माई मावशी. नाही 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 कुंदा, आपण गाडीनेच जाऊया ग. अगं रमा, तू आता म्हणालीस ना, मग ऐकायलाच हवं. मैत्रिणीचा शब्द मी कसा खाली पडू देईन? मग मला चावी द्या, मी सामान टाकतो गाडीत. नाही, उलट तूच दे दोन्ही पिशव्या माझ्याकडे. मी गाडी दारापाशी आणते आणि मग जाऊ. नको नाही, तुम्हाला नाही. तुम्ही दोघेही जण जा ना गाडीत, मी आणि कुंदा येतो हळू हळू. बर चल. कुंदा, तू आणि मी मंदिरात भेटणं, सौरभ तुझाच भाचा असणं, हा काय फक्त योगायोग नाहीये बरं का. खराय तुझं रमा, हा काही फक्त योगायोग नाही, ही चालून आलेली संधी आहे आणि या संधीचं आपल्याला सोनं करायचंय. बरोबर. सौरभ, सौरभ, सौरभ. पट्या, लक्ष तू दे. ते आवाज कमी कर ना जरा. अगं मी पण त्याला तेच सांगायचं, ते आका मारत होते. तुला पण गाणं ऐकू येतं? अरे म्हणजे काय, गाडीत लागलाय ना गाणं, मग ऐकू येणारच आहे आम्हाला. अगं त्याचं काय म्हणणं आहे माहितीये का, प्रेमात पडलेल्यालाच अशी गाणी ऐकू येतात. अगो बाई, कुठलं गाणं ऐकू येतंय रे तुला? आई, काय चाललंय तुझं? माझं कुठं काय चाललंय? मी आपली शाण्या मुलीसारखी मागे बसलीये, मला का उगीच बोलते का? उगाच ऑकवर्ड करतीये सगळं त्याला. ऑकवर्ड म्हणजे आता काहीतरी असेल ना त्याच्या मनात, म्हणूनच होतोय तो ऑकवर्ड. अहो नाही नाही, माझ्या मनात काही नाही. बरं बाई, राहिलं. नाहीतरी आता तो महिन्याभरात लग्न करणारच आहे ना, मग आपल्याला कळेल त्याच्या मनात कोण होती ते. अगं कॉलेजमध्ये असताना होती म्हणे. तुला नाव माहितीये का ग? नाही ना. हा, नाही पण शोधायला लागेल ग, शोधू आपण. अगं माझ्या सगळ्या मैत्रिणींची फौज उभी करते बघ, शोधायला आहे काय त्याच्यात. माझ्या सरांचा फोन येतोय. एक कोणी बोल नका. एक बोटे सर. हा सर बोला. हा महत्वाचं आहे. हा वल्ले, असं वर्तमानपत्र रोज वाचायला मिळायला हवं, कोरं करकरीत. नाही तर त्या म्हातारीच्या हातचं वर्तमानपत्र म्हणजे पडलेल्या घड्या. आप्पा, पेपरचे पैसे देते ती म्हातारी, तुम्ही वाचता फुकट. रद्दीचे पैसे सुद्धा आपण ढापतो. जरा तरी लाज बाळगा. अगो बाई 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 बाई, वल्ले हे तू बोलतेस? अगं एक चादर हंतरताना तुला धाप लागली. काय करू अप्पा, दमाय झालंय. हो, भाऊजी गेले दवाखान्यात, नाश्ता सुद्धा केला नाहीये. अगं हो हो भाई, हो हो, माझ्या पोटात तर आगीचा डोंब उसळलाय. मग काय? बघ बघ जरा इकडचे हे डबे उकडून बघ. त्या म्हातारीनं काहीतरी पदार्थ करून ठेवले असतील इथं. बघ बघ बघ. हो, माझ्या लक्षातच नाही आलं.
हे बघा लाडू सुद्धा आहेत. लाडू सुद्धा आहेत का? अजून काय आहे? नाही अजून काय? बघ बघ बघ. कुरमुऱ्यांचा चिवडा सुद्धा आहे. खूपच भूक लागली ना. वा मस्त आहे. बोलले मी तर अगं काजू आहेत बघ. काजू काजू काढ 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 लवकर काढ काढ काढ. हा अब्बा काय तू काम करा हे ना काजू लाडवाला लावून खा. अगं असं काहीच नसतं ग. हे बघ हे असे काजू घ्यायचे आणि असे खात राहायचं आपण. हा जे सुंदर आहेत लाडू. अरे बापरे कोणतरी आलेलं दिसतोय. ठेव 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 सगळं ठेव ठेव. कोणाला? बघतो आता बघतो. आलो आलो. मी ठेवते. हा बोले हा हा नाही मावशी आले का? हो हो मी आवरतेच आहे. हा हो बरी आहे मी. ये रमा पाणी देते. हा हो ये बस बस रमा बस ग. नाही तुम्ही पण बसू नका. तुम्ही आराम आहे ग बाई मी बरी आहे ग. धडधा तू बस बस इथे बस. बस रमा. अगं रमा घ्या पाणी घ्या घ्या. पट्या तुला ना एक काम आहे. ती कडी लावणारी मुलं कोण होती ना ते शोधून काढायचं आणि त्यांना चांगलं सोडू नकोस त्यांना. माई मावशी आता तुम्ही 3-4 दिवस अजिबात काम करायचं नाही. सगळी कामं मी करेन. आणि आता तर सगळी कामं मी करून ठेवली आहेत. म्हणजे झाडून घेतलंय पुसून घेतलंय बेडशीट बदलली आहे. काही काळजी करू नका. आई ग किती ग गुणाची पोर आहे माझी. आहेच. दृष्टच काढायला हवी हो. बरं आता आणखी एक काम करशील का? हुकूम तर सोडा. करणार म्हणजे करणारच. कसं आहे सौरभचं सकाळपासून धावपळ चालली आहे ग दवाखान्यात. हो सचिन सुद्धा कामात आहे हो. नाही येईल एवढ्यात येईल तो. आता अनामिका आणि रमा तर काय बाई मला घरी सोडायला आल्या. तू काय करशील आता त्यांच्यासाठी? चहा टाकू का? मस्त टाकते थांबा. अगं नको आता कशाला चहा पोहे. अगं नाही चहा कर पण आधी पोहे कर मग चहा दे. बर अगं नको आता कशाला काही. नाही अगं रमा तू पहिल्यांदा आली आहे सांग ग. ए नाहीतर तू ना आमच्यासाठी उपमाच कर. कसं आहे या वयात ना आता पोहे म्हणजे पित्त होतं ग. त्यामुळे आम्हाला उपमा कर आणि मग बाकी सगळ्यांसाठी पोहे कर ना. बर मग मी उपमा पण टाकते. हो मला सुद्धा दोन्ही थोडं थोडं चालेल बर का. आणि हे बघ वल्ले तू ओला नारळ घाल. नवीन फोड ना तू. हा हो हो आप्पा टाकते. हा अजून काही हवंय का तुम्हाला? तुला एवढीच इच्छा आहे आणखीन काही करायची तर मग तू नाहीतरी नारळ फोडणारच आहेस ना मग दडपे पोहे कर ना. सचिनला खूप आवडतात ग. पोहेच टाकते. पोहे करते आणि चहा पण टाकते. हा आणि उपमा करते हा अप्पा. आलेच मी. वल्ली मी काही मदत करू का? नाही नको. काय आहे बाहेरची लोक घरातल्या गोष्टींमध्ये लुडबुड करायला लागली ना की घरातल्या लोकांना काही सुचेनाच होतो. मी करते ना सगळी कामं मी करते. तुमच्या मदतीची गरज नाही मला.
मी आलेच हं. मिस अनामिका, थँक्यू. ती तुझी मावशी आहे तशी माझी मावशी सुद्धा आहे. नाही, त्यासाठी नाही. तुम्ही मला गदा गदा हलवून मला झोपेतनं जाग करून माझे डोळे उघडलेत त्याबद्दल थँक्यू. अरे बापरे, एवढं सगळं कधी केलं मी? त्या दिवशी नाही का तुम्ही मला म्हणालात की मी माझ्या कुटुंबाला पांगळं करतोय, म्हटलं मला. म्हणजे तुम्ही असं पटकन म्हणलात, वाईट वाटलं मला. खर तर तुमचा राग आला त्यावेळेस, पण घरी जाऊन शांतपणे विचार केला आणि हाय. हॅलो. सॉरी, मी इंटरप्ट केलं का? नाही रे. ओके, मग मी जातो आवरायला. ओके, आवरतोस ना? जातो. बाय.